नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण बायपास रोडच्या मुहूर्ताचा नारळ कधी फुटणार? उरण शहरातील दिवसेंदिवस होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोटनाका ते बोरीपाखाडी दरम्यान बायपास रस्ता करण्याची योजना उरण नगर परिषदेने आखली आहे। या अनुषंगाने 23 वर्षापूर्वी रस्त्याच्या कामाचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला होता, पण फक्त शुभारंभच झाला। पण मागील 23 वर्षापासून बायपास रस्त्याचे काम काही पुढे जात नाही। या रस्त्याच्या कामात अनेक अडथळे येत आहेत। दरम्यान या काळात उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी या रस्त्याची मागणी सिडकोकडे लावून धरली होती। त्यानंतर या कामासाठी सिडकोने पुढाकारही घेतला होता। 12 मीटर रुंदीचा बायपास रस्ता वन महसूल सिडकोच्या जागेवरून जात असल्याने अथक प्रयत्नानंतर संबंधित विभागाकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत। भूसंपादनाच्या बदल्यात मोबदला देण्यासाठी सुमारे 11 कोटीचा निधी शासनाकडून देण्यास विलंब होत आहे। त्यामुळे उरण बायपास रस्त्याचे काम रखडले आहे आणि या रखडलेल्या कामामुळे मात्र उरण नगर परिषदेला शहरातील वाहतूक कोंडीचे ग्रहण काही सुटत नाही आणि या नेहमीच्या वाहतूक कोंडीत भर पडली ती जानेवारी 2024 पासून सुरू झालेली लोकल सेवा। त्यामुळे उरणमधील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटिल झाली आहे। त्यात उरण बायपास रस्त्याच्या बांधकामात खाजगी घरे, जमिनीच्या अडथळे येत आहेत। या हद्दीतील खाजगी जमीन मालकांच्या इतरांच्या मालकीच्या या जमिनी संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्या बदल्यात मोबदला देण्यासाठी मंजूर झालेल्या ठरावानुसार क वर्गाच्या उरण नगरपालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने जमीन मालकांना संपादित करण्यात येणारे जमिनीच्या बदल्यात 11 कोटीचा मोबदला देणं शक्य नाही आणि सरकारकडे या निधीची मागणी केली आहे, पण सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने हा निधी अजूनही उरण नगरपालिकेला मिळालेला नाही। उरण शहरातून वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी उरण बायपास रस्त्याचे काम तातडीने होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। संपादित करणाऱ्या येणाऱ्या जमीनधारकांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी 11 कोटी निधीची मागणी आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे केली असून आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे। जेवढी वर्षे या रस्त्याची कामाला दिरंगाई होत आहे तेवढी वर्षे या रस्त्याचा खर्च वाढतच राहणार आहे आणि आता 23 वर्षात हा खर्च 50 कोटीहून अधिक वाढला असल्याचे सिडको अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।